निरुत्तरच राहिला आणि ती कुणकुण आज माझ्या मनाच्या ठिकाणी वावरते. प्रत्यक्ष स्वरूपानं त्यावेळी अधिकारी व्यक्ती होत्या, पण त्यांनी यावर निर्णय दिला नाही. पण तो निर्णय आज तुमच्या मुखातून मला ऐकायचा आहे. कसला निर्णय मला सांगा. ज्यावेळी विराटनगरीवर आक्रमण करण्यासाठी हत्याबळाचा याच्यावर युद्ध झालं, त्यावेळी केवळ त्या गोव्या पोराला निवडला होता. स्त्री वेश धारण करून सारंग कर्म करत होता. तो धनुर्धारी पाठ त्याला आम्ही झाडीला तेव्हा ज्यावेळी शरसंधान करू लागला, अगदी ज्यावेळी आमच्या धन्याला हा दुसरा तिसरा कुणाले हा धनुर्धारी पाठका खायला हवा. आणि म्हणून त्या रणसंग्रामाला आम्ही प्रारंभ केला खरा. त्याच्या दैव सहयोगानं त्याला मला मूर्छित पाडलो. आम्ही मूर्छितावरती राहताना कवळ घराची वस्त्र घेऊन तो केला. पण यावर निर्णय घेण्यासाठी आम्ही हस्तिनापुरी प्रत येण्यापूर्वी तुम्ही सारे भांडलो हस्तिनापुराचा दरबारा सदर झाला. काय हो मला सांगा. तो अतुल होता हे अज्ञातवास संपण्यापूर्वी आम्ही जाणीलच होतो. मग ठेवलेल्या नियमानुसार कुणाच्या 12 वर्षाचा वनवास का म्हणून घेतला नाही? म्हणजे आम्ही अधर्म केला असं म्हणायचं. तुम्हाला पार्थ हे गृहस्थाचा वेशात असणारा पार्थ आहे हे तुम्हाला कधी समजलं म्हणाला? ज्यावेळी तो आमच्या समोर शरसंधान करू लागला गृहस्थाच्या वेशात, त्यावेळी आम्ही जाणलो. पण त्यावेळी अज्ञातवास चालू होता. पण निर्णय घेण्यासाठी जाऊन हस्तिनापुराला आला आणि आम्हाला आम्ही मूर्छितावस्थेत होतो. हो, विलंब नको. नंतर तुम्हाला जर का त्यावेळी कळलं होतं, त्यावेळी जर का तुम्ही त्याला ओळखला होता, मग युद्ध पूर्ण करण्याचा का थांबला त्यावेळी सांगितलं असता तर नक्कीच यावर काहीतरी तोडगा तुम्हाला मिळाला असता. आता मी तुम्हाला सांगतो, कदाचित युद्धात तुम्ही बऱ्याच गोष्टी विसरता. तुम्ही म्हणाला त्या गोष्टीचा फल झाला नाही. तुमच्या आधी आम्ही म्हणे हस्तिनापुरात पोहोचलो. आता काय बोलत काही समजण्या पलीकडे जात आहे. कारण नृपद राजा आमच्या वतीनं विराट राजा माफ करा विराट राजा आमच्या वतीनं आले होते हे तर आम्हाला माहित आहे. आता राहिला प्रश्न कालगणनेचा. अज्ञातवासाचं वर्ष पूर्ण झालं होतं की नाही? तुम्ही साधारण सौर वर्षातले की चंद्र वर्षातले? का म्हणून? कारण आहे प्रत्येकाच्या वंशावरून त्याच्या वर्षातील कालगणना घडते. आता तुम्ही म्हणता या बाबतीत न्यायनिवाडा झाला नाही. पंचमे वर्ष मासा वापुत्तया तया एषा यस्य धिकाः मासाः द्वादश पंच चक्षपाः. हे वीरवान भारतीय भाषेतील शब्द ज्यांनी तुम्हाला सुचविले आणि अज्ञातवासाची वर्ष कशी पूर्ण झाली. 5 महिने कुठल्या वर्षात अधिक येतात, 12 रात्री कुठल्या वर्षात अधिक येतात, याबाबत ज्यांनी आपल्याला सूचना केली त्याला विसरला. त्यांनी जो न्याय दिला तोच मुळी मला मान्य नव्हता म्हणून मी तुम्हाला विचारलं. त्याला सेनापती बनवला म्हणजे त्यांचा न्याय त्यांचा न्याय मान्य नाही तर त्यांचा सेनापती अधिकारांखाली कसं काय जायचा? त्यांनी दिलेला न्याय त्यावेळी मान्य केला नाही, खूप मागे गेला आणि आता पुन्हा सांगताय तुमची वर्ष पूर्ण झाली नव्हती, तुमचे महिने पूर्ण झाले नव्हते, तुमचं सांख्यिकी ज्ञान एक काम करा. वर्तमान काळ त्या वर्तमान काळात तुम्हाला युद्ध करून हस्तिनापुर तुमचं असं सिद्ध करायचं आहे. म्हणून तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडले स्त्रीच्या अग्रभागी मावेलेली भूमी पांडवांना मिळणार नाही. आणि म्हणूनच हे युद्ध उभं राहिलं. तेव्हा आता मागे काय घडलं हे शोधत जाण्यापेक्षा पुढे कसे वाचणार ते ठरवा आणि त्याचे मार्ग शोधा.